CET एक्झामचा पहिला अटेम्प्ट आता जवळजवळ संपत आलेलं आहे आणि खरं तर जर बघाल ना पेपरची ओव्हरऑल जर सगळ्या शिफ्टची डिफिकल्टी बघाल ना मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचेच होते. आता मी काय केलं होतं तर व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केले होते प्रत्येक दिवसासाठी म्हणजे त्या शिफ्टसाठी, ठीक आहे. आणि त्यामधून विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स येत होते. मोस्ट ऑफ द रिस्पॉन्सेस असे होते की सगळ्यांना पेपर डिफिकल्टच गेला आहे की मॅथ्स डिफिकल्ट होता आणि हे खरंही आहे, ठीक आहे. आता होतं असं की ज्यावेळी मुले एक्झाम हॉलमधून बाहेर येतात ज्यावेळी ते रिस्पॉन्स सेंड करतात काही मुलांनी अभ्यास केलेला नसतो, त्यांना ऑब्व्हियसली पेपर डिफिकल्टच गेलेला असतो. काही मुलं अशी असतात अभ्यास तर व्यवस्थित केलेला असतो परंतु त्यांना ना होतं असं की ते पेपरमध्ये एक्झाममध्ये व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत, त्यामुळे ते सुद्धा म्हणतात की आम्हाला डिफिकल्टी गेला आहे. आणि ज्या मुलांना खरा ओव्हरव्ह्यू कळतो की मला पेपरचे ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल काय आहे, की जे टॉपर्स आहेत त्यांना रिस्पॉन्स द्यायला वेळ नसतो. त्यामुळे जो रिस्पॉन्स असतो की पेपर खरंच तुमची शिफ्ट इझी होती, मॉडरेट होती, डिफिकल्ट होती, ते कळणं खूप डिफिकल्ट आहे. मग मी काय केलं आहे आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना एक म्हणजे काय एक गुगल फॉर्म अटॅच केला आहे. फक्त 2 मिनिटं लागतील तो एक गुगल फॉर्म भरायला. त्यामध्ये तुमच्या एक्झामची शिफ्ट कोणती होती, तुमचा एक्झामचा दिवस कोणता होता, फिजिक्स कसं होतं, केमिस्ट्री कसं होतं, मॅथमॅटिक्स कसं होतं, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट, हे फक्त ऑप्शन्स तुम्हाला चूज करायचे आणि तो फॉर्म सबमिट करायचा आहे. लक्षात ठेवा जेवढे जास्त रिस्पॉन्सेस मला येतील तेवढा जास्त तुमच्या एक्झामचे शिफ्ट इझी, मॉडरेट, डिफिकल्ट हे ठरवण्यासाठी फायदा होईल. तुमच्या शिफ्टमध्ये मार्क्स वर्सेस पर्सेंटेज किती व्हॅरी होऊ शकेल, टॉपर्स किती असू शकतात, त्यामुळे सगळा ओव्हरव्ह्यू जो आहे त्या शिफ्टचा तो त्या रिस्पॉन्सेसवरून कळणार आहे. त्यामुळे सगळ्या मुलांनी काय करायचं, व्हिडिओ जर आत्ता जर ओपन केलं असेल लवकरात लवकर तो फॉर्म भरा. फक्त 2 मिनिटं लागत असेल आणि शक्य तेवढा तो फॉर्मसुद्धा शेअर करा जेणेकरून काय होईल जास्तीत जास्त मुलांचे रिस्पॉन्सेस मला मिळतील आणि मार्क्स वर्सेस पर्सेंटेज प्रेडिक्ट करणं सगळ्यांना इझी होईल, ठीक आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण का पहिल्या अटेम्प्ट नंतर एक झिरोपासून एक नवीन सुरुवात आपल्याला करायची आहे. सेकंड अटेम्प्टसाठी कंप्लीट स्ट्रॅटेजी मी देणार आहे. त्यापूर्वी एक ॲक्टिव्हिटी छोटी करायची. काय म्हणजे ती ॲक्टिव्हिटी काय आहे तर प्रत्येक मुलाने आता एक तर आपल्या नोटबुकचं एक पेज घ्यायचं आहे आणि आपल्याला एक पेन घ्यायचं आहे आणि एक ॲनालिसिस सांगतोय ते पहिल्यांदा लिहून काढायचं आहे. म्हणजेच काय ॲनालिसिसमध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स कसं गेलं आहे म्हणजे पेपर ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल काय होती, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्समध्ये तुमचा एक्सपेक्टेड स्कोर काय आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय, पहिल्या अटेम्प्टमध्ये तुमच्याकडून कोणत्या चुका झाल्या आहेत. म्हणजेच काय फिजिक्समध्ये तुम्हाला वाटलं की मी हे फॉर्म्युलाज करून गेलो असतो, हे चॅप्टर्स करून गेलो असतो तर अजून फायदा झाला असता. केमिस्ट्रीमध्ये सिली मिस्टेक झाल्या, मॅथमॅटिक्समध्ये हे क्वेश्चन्स केले नाहीत, वेळ अपुरा पडला. हे सगळं ॲनालिसिस पहिल्यांदा एका बाजूला लिहायचं आहे. दुसरं ॲनालिसिस काय लिहायचं आहे तर आत्तापर्यंत तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा सिलेबस किती कवर झाला आहे. म्हणजे फिजिक्समध्ये किती चॅप्टर्स कंप्लीटेड आहेत, इनकम्प्लीट किती आहेत, मॅथमॅटिक्सला किती आहेत, केमिस्ट्रीला किती आहेत, हे सगळं तुम्हाला ॲनालिसिस पहिल्यांदा लिहून काढायचं आहे, ठीक आहे. आणि हे ॲनालिसिस खूप गरजेचं आहे. आणखीन ॲनालिसिसमध्ये एक पॉईंट म्हणजे काय, पहिल्या अटेम्प्टपूर्वी माझा मॉक टेस्टमध्ये ॲव्हरेज स्कोर किती होता, 100, 100, हे सगळं ॲनालिसिस लिहून ठेवा. कारण का या ॲनालिसिसवरून तुम्हाला पुढे मी कॅटेगरीमध्ये डिवाईड करणार आहे आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार एक सेपरेट स्ट्रॅटेजी देणार आहे. त्यामुळे सगळ्या मुलांनी काय करायचं, व्हिडिओ इथे पॉज करा आणि तुम्ही पहिल्यांदा तो ॲनालिसिस लिहून काढा आणि मग व्हिडिओ तुम्ही परत तिथून जिथून पॉज केला तिथून रिझ्यूम करा, ठीक आहे. तर पुन्हा एकदा नमस्कार. आजचा जो व्हिडिओ आहे तो इम्पॉर्टंट आहे आणि एंडिंगपर्यंत बघा. कंप्लीट स्ट्रॅटेजी देतोय जी काळजीपूर्वक बघणं खूप गरजेचं आहे. आणखीन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुप, आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण का इथून पुढे म्हणजे तुम्ही आता जर बघाल ना ही ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे, ते कॅप काउन्सिलिंग ही सगळे व्हिडिओज वगैरे या चॅनलवरती मिळणार. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. तर स्ट्रॅटेजी सांगण्यापूर्वी जसं मी सांगितलं होतं तुम्ही ॲनालिसिस केलं आहे त्यावरून तुमचा सिलेबस किती टक्के पर्सेंटेज कंप्लीट झाला आहे त्यानुसार मी 3 कॅटेगरी बनवलेल्या आहे, ठीक आहे. ज्यांचा सिलेबस 0 to 40% कमी आहे, त्यानंतर 40 to 70% कवर झालं आहे आणि 70%हून जास्त कवर झालं आहे, असा सेपरेट मुलांसाठी मी स्ट्रॅटेजी देतोय. कारण का होतं असं एकच स्ट्रॅटेजी सगळ्या कॅटेगरीच्या मुलांना लागू होत नाही, काही काही मुलांचा सिलेबस ऑलरेडी कवर झालं आहे. त्यामुळे तुमच्या कॅटेगरीनुसार मी तुम्हाला सांगतोय. तर आता आपल्याला जर 99% या सेकंड अटेम्प्टमध्ये हवं असेल, पहिली गोष्ट करायची आहे, पहिल्या अटेम्प्टमध्ये ज्या चुका केल्या आहेत त्या सगळ्या आता इथं रिपीट करायच्या नाहीत. 0 स्टडी झाला आहे, काहीच नाही अभ्यास झाला आहे, सिलेबस इनकम्प्लीट, ही अशी रडवी कारणं देऊ नका. तुमच्या आईवडिलांनी असेल तुमच्या कोचिंगवरती, तुमच्या हॉस्टेल्स वगैरे यावरती भरपूर खर्च केलेला आहे. फक्त तुमच्याकडून ते काय मागतायत, व्यवस्थित तुम्ही अभ्यास करावा आणि एक चांगला स्कोर मिळवून एक डिसेंट कॉलेजमध्ये ॲटलिस्ट ॲडमिशन मिळवावं, ठीक आहे. त्यामुळे उगाचच ही कारणं देत बसू नका की तुमचं 0 स्टडी झालं आहे. आत्तापासून इथून पुढे
मेपासून तुम्ही एवढं लक्षात ठेवा, जेवढा शक्य होईल तुमच्याकडून अभ्यास करायचा आहे बस, ठीक आहे. आणि सिंपल स्टेप सांगणार आहे, ठीक आहे. आता कॅटेगरी 1चे जे स्टुडंट्स आहेत ज्यांचं 0 to 40% सिलेबस कव्हर झालं आहे, तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे त्या सेकंड अटेम्प्टमध्ये, तर तुम्ही एकतर 0पासून स्टार्ट करताय तर 90 to 100 मार्क्स इतकं तुमचं टार्गेट असलं पाहिजे, ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघताय 19 एप्रिल ते 6 मेपर्यंत या 16 ते 18 दिवसांमध्ये तुमचं टार्गेट एक असलं पाहिजे, सिलेबस जास्तीत जास्त कव्हर करणं. जो काही इनकम्प्लीट सिलेबस आहे ना तो एवढा जास्तीत जास्त कव्हर करायचा. प्रायोरिटी काय असली पाहिजे, मॅथ्सचे जेवढे इनकम्प्लीट चॅप्टर्स असतील ते पहिल्यांदा कव्हर करा, केमिस्ट्रीचे करा आणि शक्य तेवढे फिजिक्सचे चॅप्टर कव्हर करा, ठीक आहे. आता चॅप्टर कसे कव्हर करायचे ते सांगतो. एक तर मॅथमॅटिक्सचे समजा तुमचे 10 चॅप्टर्स राहिलेत, ठीक आहे. माझ्याकडे दिवस आहेत 18 दिवस आहेत. मग काय करा, प्रत्येक चॅप्टरला 1 ते 2 दिवस तुम्ही डिवाईड करा आणि त्यामध्ये तो चॅप्टर कव्हर करायचा. कव्हर करणं म्हणजे काय, मॅथमॅटिक्समध्ये लक्षात ठेवा, एक म्हणजे त्या चॅप्टरचे सगळे फॉर्म्युला तुम्हाला पाठांतर पाहिजे आणि गेल्या फक्त तुम्हाला 3 वर्षाचे PYQ मॅथमॅटिक्सचे त्या चॅप्टरचे सॉल्व करायचे, ठीक आहे. एवढं करा, PYQज ॲज इट इज रिपीट होत नाहीत, परंतु तरीसुद्धा तुम्हाला एक आयडिया मिळेल की या लेवलचे क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यामुळे काळजी घ्या. मॅथमॅटिक्सला जसं सांगितलं, जेवढा इनकम्प्लीट चॅप्टर आहे एकही चॅप्टर कुणी सेकंड अटेम्प्टला स्किप करायचं नाही. मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्रीचा पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये जेवढं शक्य असेल ते झोकून द्या आणि सगळे चॅप्टर्स मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्रीचे कव्हर करा. स्कोरिंग आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. आणि फक्त PYQज करा. केमिस्ट्रीला जेवढे शक्य असेल तेवढे MCQ सॉल्व करा आणि अगेन अँड अगेन रिवाईज करा. केमिस्ट्री थोडंफार इझी टू मॉडरेट लेवलचं येतं आहे, ठीक आहे. आणि फिजिक्सचे काय करा, लास्ट 2 इयर्सचे जेवढे चॅप्टर जमतील तेवढं तुम्हाला सॉल्व करायचं आहे, ठीक आहे. आता चॅप्टर कसे कव्हर करायचे त्याबद्दल सांगतो. सिम्पल गोष्टी लक्षात ठेवा, प्रत्येक चॅप्टरला 1 शॉट लेक्चरमध्ये बघा किंवा क्लास नोट्समधून रिवाईज करा. त्यानंतर त्या चॅप्टरचे सगळे फॉर्म्युलाज आहेत ते पाठांतर करा आणि फक्त PYQ सॉल्व करा. एवढं जरी केलं तरी तो चॅप्टर कव्हर होतो, ठीक आहे. आता हे झालं तुमचं शेड्यूल जे आहे ते 6 मेपर्यंत. पुढचं जे शेड्यूल तुमचं असणार आहे ते असणार आहे 6 मे ते एक्झामपर्यंत. ही तुमची फेज 2 असणार आहे. त्यावेळेत काय करायचं, डेली एक तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचे आहे, मॉक टेस्टचं ॲनालिसिस करायचं आहे आणि शक्य तेवढं रिव्हिजन करायचं, ठीक आहे. मॉक टेस्टचं म्हणजे काय होईल, तर तुम्हाला सगळ्यात जास्त गरजेचे आहे मॉक टेस्ट देऊन त्याचं जास्तीत जास्त ॲनालिसिस करणं, ठीक आहे. आता मॉक टेस्ट कुठून द्यायच्यात, ऑलरेडी आमचा जो तुम्ही कुठूनही देऊ शकता, आमच्यासुद्धा जो मॉक टेस्ट सिरीज आहे ना ते ऑलरेडी स्टार्ट आहेत. एकतर तुम्हाला टोटल 35+ फुल सिलेबस टेस्ट ॲज ॲक्च्युअल CET एक्झामसारख्या मिळतात, ज्याच्यामध्ये 2026चा कंप्लीट डिफिकल्टी लेवलनुसार त्या टेस्ट डिझाईन केले आहेत. दुसरं आहे ते म्हणजे काय, इन्स्टंटली रिझल्ट कळतो, सोल्युशन कळतात की कुठल्या क्वेश्चनचे सोल्युशन्स काय आहे, कोणते क्वेश्चन चुकलेत, बरोबर आहेत, हे सगळं डिटेलमध्ये ॲनालिसिस मिळतं. रिअल CETला एक इंटरफेस मिळतो. तिसरं आहे ते म्हणजे पर्सनल मेंटरशिप, ज्याच्यामध्ये कुठल्याही स्टेपला काही डाऊट असेल ना डायरेक्टली तुम्ही कॉल्सवरती किंवा व्हॉट्सॲपवरती माझ्याशी कनेक्टेड होऊ शकता. चौथा आहे ते हँड रिटन नोट्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला रिव्हिजनसाठी फार उपयुक्त होईल. ज्यांना एनरोल करायचं आहे ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक देतोय, नक्की डाउनलोड करा आणि लॉग इन करून तुम्ही तो कोर्स परचेस करा. शक्य तेवढी कमीत कमी प्राईस ठेवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला मॉक टेस्ट आणि मेंटरशिप आणि हँड रिटन नोट्सचा फायदा तुम्हाला मिळेल, ठीक आहे. ज्यांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. आता या मॉक टेस्ट कधी द्यायचे आहेत, 6 मेपासून ते एक्झामपर्यंत डेली एक मॉक टेस्ट द्यायचं आहे, तिचं ॲनालिसिस करायचे आहेत, कुठे चुका होत आहेत, वीक चॅप्टर्स कोणते आहेत, कुठून तुम्हाला क्वेश्चन जमत नाही आहेत ते पहिल्यांदा परफेक्ट करायचे आणि मग दुसऱ्या दिवशीचे मॉक टेस्ट द्यायचे, ठीक आहे. आणि शक्य तेवढं रिव्हिजन करायचं आहे, ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतोय, 0 स्टडी आहे अशी कारणं देत बसू नका. छोट्या छोट्या स्टेप्स उचला, जे चॅप्टर्स इझी वाटत आहेत त्यांना पिकअप करा आणि त्यांना टॅकल करा, ठीक आहे. आता येतो कॅटेगरी 2, असे विद्यार्थी ज्यांचा सिलेबस 40 to 70% सिलेबस कव्हर झाले. मग तुमच्याकडे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी काय आहे, तर तुम्ही 100 to 120 मार्क्सपर्यंत पोहोचू शकता, ठीक आहे. मग तुमच्यासाठी फेज 1 काय आहे, 19 एप्रिल ते 2 मे या 14 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचा रिमेनिंग चॅप्टर जे आहेत ना ते कव्हर करायचे, ठीक आहे. इतक्या 14 दिवसामध्ये इनफ आहे तुमचा 12th + 11चा जो काही इनकम्प्लीट सिलेबस आहे तो पहिल्यांदा कव्हर करा, त्याला प्रायोरिटी द्या. आणि दुसरी प्रायोरिटी तुम्हाला काय करायची आहे, तर जो सिलेबस कव्हर केला नाही ना तो सुद्धा या 14 दिवसामध्ये रिव्हिजन करा. नाहीतर होईल काय, तुम्ही जो सिलेबस पुढे पुढे करताय ना त्यापेक्षा म्हणजे मागचा विसरून जाईल. असं करू नका, रिव्हिजन पण करायचं आहे आणि इनकम्प्लीटला कंप्लीटसुद्धा करायचं आहे, ठीक आहे. फेज 2 तुमच्यासाठी स्टार्ट होणार आहे 3 मे ते एक्झामपर्यंत, ज्याच्यामध्ये तुम्हाला डेली एक मॉक टेस्ट द्यायचं आहे, त्याचं ॲनालिसिस करायचं आहे आणि रिव्हिजन करायचं आहे. आता तुमच्यासाठी 3 चॅलेंजेस काय आहेत, एक म्हणजे
म्हणजे काय, इनकम्प्लीट सिलेबसला कवर करणं, रिव्हिजन करणं आणि वीक टॉपिक्सवरती काम करून किंवा त्या चॅप्टर्सवरती काम करून मॉक टेस्टचा स्कोर इम्प्रूव्ह करणं. लक्षात ठेवा, तुमच्यासाठी 100 मार्क्सपर्यंत पोहोचणं इझी आहे. फक्त थोडं सिरियसली व्हा, वेळ आहे अजून, व्यवस्थित फॉलो करा. मेन एक काम करायचं आहे की जे काही वीक चॅप्टर्स असतील त्याच्यावरती फोकस करा. ठीक आहे, हे होतं कॅटेगरी 2. आता कॅटेगरी 3बद्दल सांगायचं झालं तर अशी मुलं आहेत ज्यांचा सिलेबस 70%हून जास्त कवर झालं आहे. मग अशा मुलांसाठी काय आहे, एक लक्षात ठेवा, अजूनसुद्धा जर तुमचा सिलेबस काही इनकम्प्लीट असेल, काही चॅप्टर्स कंप्लीट नसतील, तर 19 ते 30 एप्रिलच्या 12 दिवसांमध्ये तुमचा सिलेबस पहिल्यांदा तुम्ही कंप्लीट करा. आणि फेज 2मध्ये म्हणजे 1 मे ते एक्झामपासून तुमच्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचे काय, प्रॅक्टिस. मग प्रॅक्टिस कशी होणार, डेली एक मॉक टेस्ट पिकअप केली, ती मॉक टेस्ट अटेम्प्ट केली. मॉक टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर पुढच्या 1 तासामध्ये कोणते क्वेश्चन चुकलेत, बरोबर आहेत ते फक्त बघितले. ठीक आहे, आणि पूर्ण पुढचा दिवस म्हणजे पुढचे 3 तास, या 3 तासामध्ये कोणते क्वेश्चन चुकलेत, ते का चुकले, त्याचं सोल्युशन काय आहे, बरोबर काय आहे, कोणते क्वेश्चन्स बरोबर आलेत, कुठे मिस्टेक केलेत, हे सगळं ॲनालिसिस करणं. आणि उरलेला जो तुमच्या हातात जो वेळ असेल, ठीक आहे, म्हणजे 4 ते 5 तास, त्यामध्ये काय करायचं, या मॉक टेस्टमधून जे काही वीक चॅप्टर्स किंवा जिथे तुमच्या चुका होत आहेत त्या चॅप्टरवरती हे 4 ते 5 तास इन्व्हेस्ट करायचे, प्लस रिव्हिजनसाठी. ठीक आहे, एवढं तुम्हाला केलं तर स्कोर नक्की इम्प्रूव्ह होऊ शकतो. डिफिकल्ट काही नाही आहे. ठीक आहे, आता शेवटी काही लर्निंग तुम्हाला सांगायचे आहेत की या फर्स्ट अटेम्प्टमधून. एक म्हणजे लक्षात ठेवा, फर्स्ट अटेम्प्ट जरी आपण डिफिकल्ट म्हटला तरी फिजिक्समध्ये तुम्हाला 20, केमिस्ट्री 30 आणि मॅथ्समध्ये अराऊंड 46 to 50. ठीक आहे, इतका स्कोर म्हणजे तुम्ही अप्रॉक्सिमेटली मला 100+ मार्क्स स्कोर करणं थोडंफार इझी होतं जर तुम्ही बऱ्यापैकी अभ्यास केला आहे ना तर. ठीक आहे, 100+ मार्क्स स्कोर करणं म्हणजे 90 to 95% दरम्यान किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स स्कोर करणं. ठीक आहे, पेपर सगळ्यांना डिफिकल्ट गेला आहे, रिग्रेट करायचं नाही की मला पेपर डिफिकल्ट गेला आहे, व्यवस्थित अभ्यास नाही केला आहे. एक अटेम्प्ट आपल्याकडे आहे, त्या अटेम्प्टचं आपल्याला सोनं करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकी तुम्ही काहीही चिंता करू नका. ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत ना, सिलेबस कवर करणं, कधी करणं, कसा कवर करणं, आणि दुसरं आहे ते म्हणजे मॉक टेस्ट कसे अटेम्प्ट करणं, एवढं गरजेचं आहे. आणखीन लक्षात ठेवा, सिलेबस कवर करताना फक्त फॉर्म्युलाज आणि PYQ जरी केलं तरी बऱ्यापैकी होऊ शकतो. दुसरं आहे, एक स्ट्रॉंग पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला पाहिजे, जी फक्त मॉक टेस्ट दिल्यानंतरच येऊ शकते. तिसरं आहे ते म्हणजे काय, मॉक टेस्ट जेवढ्या शक्य तेवढ्या प्रॅक्टिस करा. आणि चौथं आहे ते रिव्हिजन करा. एवढं जरी केलं ना बाळांनो, होऊ शकतं. परत काउन्सिलिंगच्या वेळेला कुणीही म्हणायला नको की अजून थोडा अभ्यास केला असता तर यापेक्षा चांगलं कॉलेज मिळालं असतं. कारण का तुमचा आत्ता केलेला अभ्यास आणि तुम्ही आत्ता केलेलं रिग्रेट याच्यामध्ये एवढं डिफरन्स असणार आहे, ते तुम्हाला काउन्सिलिंगच्या वेळी कळेल की तुमची कॉलेजेस 1 किंवा 2% टॉप कॉलेजेस हातामधून जातात, स्पॉटलासुद्धा मिळत नाहीत. कारण का गेली 5 वर्ष मी या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आहे. लिटरली मुलांचे, पालकांचे मी हाल बघितलेले आहेत. एक रात्रीचे ते स्पॉट राऊंड जर बघाल ना, रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत स्पॉट राऊंड्स वगैरे चालतात. मग अशा परिस्थितीत कुणालाही एकतर तिथे परत तुम्हाला जर वाटत असेल की माझे कुठेही माझी अडचण होऊ नये ॲडमिशनच्या वेळेला, तर आत्तापासून बाळांनो अभ्यास करा. ठीक आहे, सगळ्यांना आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. जे काही डाऊट्स असतील ते कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की जो Google फॉर्म दिलेला आहे तो अटॅच केलेला आहे तो नक्की भरा, कारण का त्यावरून मला समजेल की कोणती शिफ्ट खरंच डिफिकल्ट होती का इझी होती. ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.